आता ना पाऊस पडायला चालू झाला की बाजारामध्ये खूप प्रकारच्या आपल्याला गावठी गावरान भाज्या अशा दिसत असतात. तर त्याच्यातलीच ही एक भाजी ते म्हणजे घोळाची भाजी. मी आज तरी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या इकडे कसे करतात ते, तुमच्या इकडे याला काय म्हणतात किंवा ह्या घोळाच्या भाजीला काय नाव आहे किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे करतात ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. इथे जे आहे ते मी घोळाची भाजी घेतली, 1-2 वेळेस चांगली पाण्यामध्ये धुवून घ्यायची बघा, म्हणजे मधली घाण वगैरे जे काय असेल ना, माती वगैरे लागली ती सगळी निघून जाईल. कढई घ्यायची, नंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची बघा. कोणत्या पण भाजीला, कोणत्या पदार्थाला जोपर्यंत आपण मोहरी तडतडू देत नाही तोपर्यंत त्याला चव येतच नाही. हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची आणि लसूणचं वाटलेलं पेस्ट, वाटून घेतलं होतं मिरची आणि लसूण, ते टाकायचं. तेलामध्ये चांगलं परतलं की आपल्याला याच्यामध्ये घोळाची भाजी टाकायची आहे. ते मुगाची डाळ घेतलेली आहे मी, 1 तास पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली होती. ते सगळे आपल्याला डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे या भाजीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव झाली पाहिजे भाजी. नंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मीठ टाकून घेतलं का चांगल्या प्रकारे आणखी मिक्स करायचं. आता मीठ टाकल्याने काय होतं, आपण झाकण वगैरे भाजी शिजवायचं म्हटलं की त्याला मीठ टाकल्याने पाणी सुटतं जास्त आणि भाजी जी आहे ना ती मस्त अशी शिजते. 2-3 वेळेस असं झाकण ठेवू आपल्याला शिजून घ्यायचं आहे. काढायचं, थोडं हलवायचं, आणखीन झाकण ठेवून द्यायचं, आणखीन काढायचं, आणखीन थोडं हलवायचं. असं करत करत आपल्याला जे आहे ते हे सगळं करून घ्यायचं आहे. छान प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायची. मस्त भाजी जी आहे ती खालीवरी करायची आणि शिजली का नाही भाजी बघण्यापायी थोडीशी न उलटण्यामध्ये घ्यायची अशी, आणि हाताने थोडंसं असं डाळ दाबून बघायची किंवा भाजी दाबून बघायची. दबत असेल मस्त तर भाजी शिजलेली असेल तर मग भाजी मस्त रेडी आहे, एन्जॉय करायची. हे वाली भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खायला एक नंबर लागते. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात किंवा तुमच्या इकडे भाजी सगळ्यांना माहिती आहे का ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कॉमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि चला भेटूया पुढच्या अशा छानशा रेसिपीमध्ये, मस्त अशा गावरान रेसिपीमध्ये. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.